पवार यांची आज सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा पार पडणार आहे। अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ पवार यांची रायगडमध्ये ही सभा होईल। श्रीवर्धनमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। आजच्या सभेला तटकरे यांच्यावर कोणते टीकास्त्र करणार शरद पवार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा धुरळा उडत असताना शरद पवारांची तोप आज रायगडमध्ये गडाणणार आहे आणि रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आज शरद पवार यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारदरम्यान आज श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शरद पवार यांची तोप गडाणणार आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की या ठिकाणी भलं मोठं व्यासपीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे। बसण्याची आसनस्था व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। या ठिकाणी रायगड पोलीस दलांकडून श्वान पथकाने देखील या ठिकाणी पाचारणा केलेली आहे, जेणेकरून कुठेही गालबोट लागता कामा नये यासाठी पोलीस यंत्रणांनी सुद्धा कंबर कसलेली आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर शेकडोहून अधिक पोलीस संख्याबळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पुरवलेला आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर सुनील तटकरेंचे गुरुवर्य मानले जाणारे शरद पवार आज प्रथमच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये येत असून सुनील तटकरेंवरती आज शरद पवार काय तोप टाकणार हे पाहणं आता गरजेचं ठरलेलं आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर अनिल नवगणे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार दरम्यान आज शरद पवार या ठिकाणी म्हसला शहरामध्ये येत आहेत आणि म्हसला शहरामध्ये येत असताना शरद पवार आज सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात कोणावरती तोप टाकणार हे आता पाहणं गरजेचं ठरलेलं आहे। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।